नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीनियस मॅथ्स क्लासेस TET शिक्षक पात्रता परीक्षा सामाजिक शास्त्राचा आता आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला पाहायचं आहे की सामाजिक शास्त्राचे कोणते लेसन एक्झाममध्ये येणार आहेत आणि नेमकं सामाजिक शास्त्राला कोणत्या पेपरमध्ये महत्त्व आहे, किती मार्काचं महत्त्व आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर चला पाहूयात. सामाजिक शास्त्र स्पेशली पार्ट 2साठी महत्त्वाचं आहे. तर पार्ट 2मध्ये जे काही पेपर आहेत तुमचे सेकंड पेपरसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आहे. तुम्हाला 30 मार्कांसाठी प्रश्न असणार आहेत 30. त्यानंतर पहा भाषा 1 30 मार्कांसाठी असणार आहे, प्रश्नही 30 असणार आहेत. आणि पुढचा विषय पहा भाषा 2 किंवा भाषा सेकंड, तर तो पहा 30 गुणांसाठी आहे, प्रश्न पण आहेत 30च. आणि त्यानंतर गणित विज्ञान हा एक पार्ट आहे आणि दुसरा पार्ट आहे सामाजिक शास्त्र. तर गणित विज्ञान जो पार्ट आहे तर तो असेल तर त्यालाही 60 मार्क आहेत, आणि किंवा जर आपला सामाजिक शास्त्र हा पार्ट असेल तर त्यालाही 60 मार्क आहेत. तर पहा 60 मार्कासाठी सामाजिक शास्त्र येणार आहे. म्हणजे अत्यंत महत्त्वाचं हे शास्त्र, सामाजिक शास्त्र नावाचा सब्जेक्ट आपल्याला TET एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर याच्यासाठी प्रश्नही 60 येणार आहेत आणि मार्कही 60 आहेत. म्हणजेच एक प्रश्न एका मार्कासाठी आहे. तर असे टोटल 60 प्रश्न येतील तुम्हाला आणि त्या 60 प्रश्नांना 60 मार्क्स आहेत. ठीक आहे. तर पहा सामाजिक शास्त्र टोटल हा पेपर आपला आहे TETचा 150 मार्काचा, त्यातले 60 मार्क तर फक्त सामाजिक शास्त्रासाठी आहेत. तर चला आपण सामाजिक शास्त्रामधले कोणते कोणते लेसन्स, त्याच्यामध्ये कोणते पार्ट आहेत, याचा आपण आज पहिल्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर पहा सामाजिक शास्त्र. तर सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास, भूगोलमध्येही विभाग आहेत 1, 2, 3. त्यानंतर पहा नागरिकशास्त्र, प्रशासन. अ आहे इतिहास, ब आहे नागरिकशास्त्र व प्रशासन. तर क मध्ये येणारे भूगोल विभाग 1, 2, 3. त्यानंतर अध्यापनशास्त्र आणि सामाजिक शास्त्र. ठीक आहे. तर हे 4 भागामध्ये सामाजिक शास्त्र डिवाईड झालेलं आहे. तर या 4मध्येही तुम्हाला सब लेसन्स किंवा आणखीन पार्ट्स आहेत. तर त्याच्यामध्येही आणखीन तुम्हाला लेसन्स पाहायला मिळणार आहेत. तर घाबरण्याचं काही कारण नाही आहे, एकदम व्यवस्थितपणे आपण घेणार आहेत लेसन्स. फक्त तुम्ही व्यवस्थित केअरफुली लक्ष द्या. ठीक आहे. तर पहा इतिहासमध्ये 3 पार्ट आहेत. प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास. असे टोटल किती पार्ट आहेत इतिहासाचे? 3 पार्ट आहेत, 3 भाग आहेत इतिहासाचे. प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास, असे 3 पार्ट, 3 भाग इतिहासाचे आहेत. त्यानंतर पहा ब नागरिकशास्त्र व प्रशासन. नागरिकशास्त्र व प्रशासन. आता हा नागरिकशास्त्र व प्रशासन याच्यामध्येही 3 भाग आहेत. आपल्या स्थानिक शासन संस्था, 2 नंबरचा भाग आहे आपले संविधान व राज्य प्रशासन, आणि 3 नंबर आहे भारत व जग, परराष्ट्र धोरण, संयुक्त राष्ट्रे. ठीक आहे. हे झालं नागरिकशास्त्र व प्रशासन. यानंतर पहा क भूगोलमध्ये विभाग 1, विभाग 2 आणि विभाग 3 असे आहेत, ते आपण डिटेलमध्ये पाहूया. त्यानंतर पहा ड. तर ड आहे अध्यापनशास्त्र, सामाजिक शास्त्र. ठीक आहे. तर आता आपण पुढचं डिटेलमध्ये घेऊयात की इतिहासचे कोणते कोणते जे 3 आपले पार्ट आहेत. प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. तर याला आपण डिटेलमध्ये घेऊयात. ठीक आहे. तर पहा पहिला पार्ट आहे आपला प्राचीन भारताचा इतिहास. तर प्राचीन भारताचा इतिहास त्यातला पहिला लेसन आहे आपला इतिहासाची आवश्यकता. ठीक आहे. प्राचीन भारताचा इतिहासमधला पहिला लेसन आहे इतिहासाची आवश्यकता. तर यामध्ये जे काही कालखंड आहेत, त्यानंतर मानवाचे जीवन कशाच्या पद्धतीनं सोयीस्कर झालं, जसं की निसर्गाच्या सोयीने झाले असेल, मग इसवी सन, परत मग भूतकाळाची व्याख्या म्हणजे इतिहासाची व्याख्या काय आहे. तर यानुसार जे काही माणसाचं जे त्यांनी आसपासच्या परिसरामधून जे काही अन्न, वस्त्र, निवारा मिळवला, कशा पद्धतीने मिळाला, याच्याबद्दल जो इतिहासाची आवश्यकता नेमकी काय आहे, कशासाठी आपल्याला इतिहासाची गरज आहे, तर या गोष्टीचा जो आपण अभ्यास करणार आहे त्या इतिहासाची आवश्यकता या पाठामध्ये करणार आहे. त्यानंतर पहा इतिहासाची साधने कोणती आहेत, जसं की ताम्रपट असेल, जे काही भौतिक साधने असतील, किंवा जे वनस्पतीवर लिहित होते आदिमानव, तर त्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये इतिहासाची साधनं याच्यामध्ये पाहायचं आहे. म्हणजे दगडाचा वापर केला तर कोणत्या दगडाचा वापर केला, कशा पद्धतीनं केला, त्यांची हत्यारं कशी होती, की हाडाचा वापर केला की दगडाचा वापर केला, किंवा आणखी कुठल्या गोष्टीचा वापर केला का, तर या गोष्टी आपण इतिहासाची साधनं या पाठामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर पहा प्राचीन मानवाचे जीवन. आता प्राचीन मानव होता, आपल्याला माहिती आहे की आत्ताचा सध्याचा जो मानव आहे तो विकसित मानव आहे. तर त्यापूर्वी खूप वर्षांपूर्वी जेव्हा माणूस एक माकडाच्या स्वरूपामध्ये होता, तर त्यावेळेलाही त्याला नेमकं नाव काय होतं, तर हे सगळं आपल्याला त्याचा विकास कसा झाला, तर हे प्राचीन मानवाचे जे जीवन आहे या लेसनमध्ये आपल्याला पाहायचं की त्याची हळूहळू प्रगती कशा प्रकारे झाली होती ते पाहायचं. ठीक आहे. तर त्यानंतर पहा हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृती काय आहे, किती वर्षांपूर्वी होती, नेमकं मोहनजोदाडो, हडप्पा हे जे शहर आहेत ते सध्या कुठे आहेत, त्यांचा कोणत्या नदीवर वसलेले होते, आत्ता सध्या कोणत्या राज्यामध्ये येतात, कोणत्या देशामध्ये येतात, किंवा ती हडप्पा संस्कृती जमिनीमध्ये का गेली, तर या सर्व गोष्टी आपण हडप्पा संस्कृतीमध्ये पाहणार आहेत. आणि त्याचसोबत हडप्पाकालीन लोकजीवन हेही आपण पुढचा लेसन आहे, तर तोही आपण डिटेलमध्ये पाहणार आहेत हडप्पाशी रिलेटेड. तर त्यानंतर पहा 6 वैदिक संस्कृती. वैदिक संस्कृती म्हणजे काय, तर ह्या गोष्टी आपण पाहणार आहेत. आर्य म्हणजे काय, द्रविड म्हणजे काय, किंवा कुशल आहेत, तर हे जे काही आहेत, किंवा बाहेरून आलेले आपल्या भारतामध्ये कोण होते, त्यावेळेला कोणती भाषा बोलत होते, ते कशा प्रकारचं अन्न खात होते, किंवा वेद असतील तर वेदांचा अभ्यास आपण करणार आहेत. त्यानंतर
किती प्रकारचे वेद लिहिले, कोणत्या वेदामध्ये काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला वैदिक संस्कृती या पाठामध्ये आणि वैदिक काळातील लोकजीवन कशा प्रकारचं होतं हे दोन्ही एकमेकाशी रिलेटेड आहेत. तर आपण हे दोन्ही लेसनची डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. तर त्यानंतर पहा नवे धार्मिक प्रवाह. तर नवे धार्मिक प्रवाह पहा जे काही प्राचीन काळामध्ये जे सुरुवातीला हडप्पा संस्कृती झाली, त्यानंतर माणसाचा वैदिक संस्कृतीमध्ये गेला. मग हिंदू धर्माव्यतिरिक्त, हिंदू धर्म तर आहेच, याच्यामध्ये काय शिकवलं हे आपण वैदिक संस्कृतीमध्ये पाहिलं. त्यानंतर आणखीन नवे कुठले धर्म आले, मग त्या धर्मांचं म्हणणं काय आहे, नेमकं त्याच्यामधले जे काही महान व्यक्ती आहेत ते कोणते आहेत, त्यांची काय विचारसरणी आहे. तर हे सर्व आपल्याला या पाठामध्ये पाहायचे. नवीन धार्मिक प्रवाहामध्ये किंवा या धर्माचा स्वीकार करून कोणत्या राजांनी काय कार्य केलं, तर या सर्व गोष्टी आपण नवे धार्मिक प्रवाह या पाठामध्ये पाहणार आहे. त्यानंतरचा पाठ आहे आपला महाजनपदे. तर पहा महाजनपदे. त्या महाजनपदेमध्ये जे काही प्राचीन भारताच्या इतिहासामधले जे काही त्याच्यानंतरचे पहिले साम्राज्य असेल तर हे पूर्ण महाजनपदे आहेत. तर महाजनपदामधले कोणते कोणते राजे आहेत, जसं की नंद घराणा असेल तर असेच राजे, त्यांच्या जे काही राजधान्या होत्या, त्यांच्या राज्याचा विकास कसा होता, नंतर त्याचा विनाश का झाला, तो त्या साम्राज्याचा विनाश का झाला, हे सर्व कारणे आपल्याला महाजनपद याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतरचा पुढचा आहे मौर्यकालीन भारत. तर महाजनपदाच्या नंतरचा जो कार्यकाळ होता तो मौर्यांचा. तर तो मौर्यकालीन जो काही भारत आहे तो आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यामध्ये काय झालं, जसं की मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता, त्याची राजधानी काय होती, किंवा त्याच्यामधला राजदूत कोण होता राज्यामधला, त्याने धर्म कोणता स्वीकारला होता, किंवा कोणत्या आत्ता सध्या ते राज्य कुठे येणार आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला मौर्यकालीन भारत या पाठामध्ये मौर्यांचा अभ्यास करायचा. ठीक आहे. त्यानंतर पहा 11 नंबर उत्तरेकडील प्राचीन राज्य. तर उत्तरेकडील प्राचीन राज्य, तर याच्यामध्ये पहा मौर्यांचा शेवट कसा झाला, त्यानंतर कोणते राज्य कोणते घराणे पुढे आले, जसं की कुशाण असतील तर कुशाणांचा राजा कोण होता, मग किंवा त्यांची राजधानी कुठे होती, अशा प्रकारचे तिथे कोणता प्रवासी आला होता बाहेरच्या देशामधील किंवा बाहेरच्या, आता यांचे जे राज्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडचे कोणते लोक आले होते. तर त्याच्याबद्दल जे काही आहे महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहे. ठीक आहे. तर पहा उत्तरेकडील प्राचीन राज्य झाल्यानंतर आपल्याला दक्षिणेकडील प्राचीन राज्य पाहायचे आहेत. तर दक्षिणेकडची प्राचीन राज्यामध्ये सातवाहन असेल तर सातवाहनाबद्दल जी काही त्या घराण्याबद्दल माहिती असेल ते पाहायची आपल्याला. त्याच्यामध्ये त्याची राजधानी असेल किंवा त्याच्यामध्ये कोणाला जास्त महत्त्व होतं, तर ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहेत. ठीक आहे. तर त्याच्याशिवाय जे काही पल्लव घराणे असेल किंवा बाकीचे असतील तर ते आपल्याला या चालुक्य असतील तर आपल्याला हे सर्व दक्षिणेकडील प्राचीन राज्य या पाठामध्ये आपण दक्षिणेकडची पूर्ण माहिती घेणार आहे. तर त्यानंतर पहा भारत आणि संस्कृती. भारत आणि सांस्कृतिक यामध्ये पहा भारत आणि सांस्कृतिक या पाठामध्ये चुकीची जोडी म्हणून समजा एखादा क्वेश्चन आला की जसं की पतंजली महाभाष्य असेल, बाणभट्ट हर्षचरित, विष्णू शर्मा पंचतंत्र, विशाखदत्त बुद्धचरित, अशा प्रकारचे तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येतील. तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे तर हे पाहण्यासाठी आपण भारत आणि संस्कृतिक हा पाठ पाहणार आहेत. मग याच्यामध्ये बौद्ध धर्मग्रंथ असतील तर वाघभट यांच्याबद्दल माहिती, नाट्यशास्त्र काय आहेत, विराह मिहीर काय आहे, जे काही कोण आहेत, तर ह्या सर्व गोष्टी आपण भारत सांस्कृतिक या पाठामध्ये पाहणार आहेत. त्यानंतरचा 14 नंबरचा लेसन पहा प्राचीन भारत आणि जग. तर प्राचीन भारत आणि जग म्हणजे भारताचा स्वतःचा तर विकास झालेला आहे. आता यानंतर भारताचा बाहेरच्या जगाशी कसा कॉन्टॅक्ट झाला किंवा बाहेरच्या जगाशी जे काही त्याचे संबंध होते ते कसे होते, कशामुळे संबंध आले आणि कसे होते संबंध, तर या सर्व गोष्टी आपण पाहणार आहे. त्यांचा व्यापार असेल व कोणत्या देशांशी व्यापार होता, या सर्व गोष्टी आपण प्राचीन भारत आणि जग या पाठामध्ये पाहणार आहेत. तर अशा प्रकारे प्राचीन भारताचा इतिहास हा एक भाग आणि त्याच्यामध्ये येणारे हे लेसन्स आपण कोणते आहेत हे फक्त त्याचं इंट्रोडक्शन आपण घेतलेलं आहे. तर यानंतर आपण पाहूयात इतिहासाचा दुसरा भाग, मध्ययुगीन भारताचा इतिहास. ठीक आहे. तर मध्ययुगीन भारताचा इतिहास, तर याच्यामध्ये पहा पहिला लेसन आहे आपला, पहिला पाठ आहे भारत आणि जग. मग आपण याच्या आधीचा प्राचीन भारताचा होता भाग, एक लेसन होता की प्राचीन भारत आणि जग. तर त्यानंतर आता आपल्याला भारत आणि जग हा पाठ मध्ययुगीन भारताचा इतिहास याच्यामध्ये पाहायचा आहे. पहिला जसं की सामंत कसे होते, कोण होते, रोमन साम्राज्याचा जो काही रोमन साम्राज्याबद्दल जी काही माहिती घ्यायची, जसं की सम्राट कोण होता, शेवट काय झाला, शार्मनची सत्ता असेल, सामंतशाही असेल, तर या सर्व गोष्टी आपल्याला भारत आणि जग या पाठामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर युरोपाबरोबर जे काही व्यापार होत होता भारताचा, तर या सर्व गोष्टी आपण भारत आणि जगमध्ये पाहणार आहे. तर पहा त्यानंतरचा पुढचा पाठ आहे आपला प्रादेशिक सत्तांचा उदय. प्रादेशिक सत्तांचा उदय. तर प्रादेशिक सत्ता कोणत्या होत्या किंवा धर्मपाल राजा कोण होता, नागभट्ट कोण होता, ओडिसाचे राज्य असेल, महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराण्याचा उदय केव्हा झाला, बदामी मूळ राजधानी कोणाची होती, तर अशा काही बरेच गोष्टी आपल्याला या पाठामध्ये पाहायच्या आहेत. तर हा पाठ कोणता होता, प्रादेशिक सत्तांचा उदय. तर यानंतर पहा मध्ययुगीन भारताचा इतिहास, याच्यामधला तिसरा पाठ आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवन. आर्थिक, सामाजिक
व सांस्कृतिक जीवन. ठीक आहे, तर पहा आर्थिक म्हणजे तर आपल्याला माहितीच आहे, पैशाशी रिलेटेड असणार आहे ते. सामाजिक म्हणजे काय, तर समाजामधलं समाजाशी रिलेटेड जे काही असणार आहे ते जीवन कसं आहे. आणि सांस्कृतिक जीवन म्हणजे जे काही त्यांचं कला असेल, त्यांचे फेस्टिवल्स असतील, त्यांचे जे काही सण उत्सव असतील, किंवा त्यांचं राहणीमान कसं आहे, कपडे कसे होते, या सर्व गोष्टी आपण सांस्कृतिक जीवन या पाठामध्ये आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन या पाठामध्ये पाहणार आहे. ठीक आहे, तर त्यानंतर पहा 4 नंबरचा पाठ दिल्लीची सुलतानशाही. तर सुरुवात झाली दिल्लीची सुलतानशाही या पाठाला मध्ययुगीन भारतामध्ये. तर पहा दिल्लीची सुलतानशाही, मग याच्यामध्ये मोहम्मद घोरी कोण होता, किंवा कुठला सुलतान होता, त्याच्यानंतर त्याचा मृत्यू कधी झाला, कुतुबुद्दीन ऐबक कोण होता, किंवा जे काही दिल्ली येथे कोणाच्या काळात कुतुब मिनारचं बांधकाम झालं असेल, अल्तमश दिल्लीचा सुलतान म्हणून कोणी मान्यता दिली, किंवा अल्तमशने चांदीची नाणी पाडली, त्या नाण्याचं नाव काय होतं, सुलतान म्हणजे काय असेल. तर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे. कोणता पाठ, दिल्लीची सुलतानशाही. ठीक आहे, तर त्यानंतरचा आपला 5 नंबरचा पाठ आहे विजयनगर व बहमनी राज्य. तर पहा विजयनगर व बहमनी राज्य. तर विजयनगर राज्याचा पहिला राजा कोण होता, त्याची राजधानी कोणती होती, बुक्क राजाचे प्रभुत्व कोणत्या राजाने मान्य केले, बहमनी सत्तेबरोबर संबंध सुधारण्याचा कोणी प्रयत्न केला. तर हे जे काही आहे क्वेश्चन, तर अशा प्रकारचे प्रश्न का आणि त्याचे उत्तरं किंवा डिटेलमध्ये आपण सर्व विजयनगर व बहमनी राज्य या पाठाशी रिलेटेड आपण लेसनमध्ये घेणार आहे. ठीक आहे, तर पुढे पहा धार्मिक समन्वय. पुढचा आपला पाठ आहे 6 नंबरचा मध्ययुगीन भारताचा इतिहास, यामध्ये धार्मिक समन्वय. तर दक्षिण भारतामध्ये अळवार कोण होते. ठीक आहे, तर हे सर्व आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, तर धार्मिक समन्वय, तर याच्यामध्ये बघा जे काही ईश्वर म्हणजे काय, तर ईश्वराला मानणारे संत कोणते होते, किंवा वेगवेगळे संत जसे की संत कबीर असतील, यानंतर आचार्य भक्ती चळवळीचा पाया असेल, किंवा त्या चळवळीबद्दल माहिती, शंकरदेव कोण होते, आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार कोणी केला, कसा केला, नरसिंह मेहता कोण होते, कोणत्या पंथाचे होते. तर या सर्व गोष्टी आपण या पाठामध्ये पाहणार आहेत. कोणता पाठ होता, धार्मिक समन्वय. ठीक आहे, तर 7 नंबरचा पुढचा पाठ पहा मुघल सत्तेची स्थापना व विस्तार. तर मुघल सत्तेची स्थापना कधी झाली, केव्हा झाली, कोणी केली, बाबर कोण होता, कुठून आला होता. तर या सर्व गोष्टी आपण मुघल सत्तेची स्थापना व विस्तार या पाठामध्ये पाहणार आहेत. पुढचा पाठ पहा नव्या सत्ता केंद्राची निर्मिती. ठीक आहे, तर नव्या सत्ता केंद्राची निर्मिती या पाठामध्ये औरंगजेबाचा मृत्यू कधी झाला, कशा वेळी झाला, तर त्या प्रसंगाशी रिलेटेड, किंवा महसूल त्यावेळी महसूल कोणी सांभाळला असेल, 1740च्या दरम्यानचा हा जो काही काळ आहे. तर यामध्ये अलावर्दी खान कोणत्या प्रांताचा शासक झाला होता, नवाब पदवी म्हणजे काय, कोणाला दिली, ठीक आहे, कोणी घेतली. तर या सर्व गोष्टी आपण या पाठामध्ये पाहणार आहेत. त्यानंतर पहा मुघलकालीन समाजजीवन. तर मुघलकालीन समाजजीवन या पाठामध्ये रेशीम कापडसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते होते, किंवा कोणता प्रांत कापड निर्मितीसाठी मुघल काळात प्रसिद्ध होता, मुघल काळात दळण व्यवस्थेमध्ये मध्यवर्ती केंद्र कोणतं होतं, किंवा दळणवळणाच्या व्यवस्थेत प्रमुख महामार्ग कुठून गेलेला होता, किंवा कुठून गेलेला नव्हता. या सर्व गोष्टी आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास यामध्ये मुघलकालीन समाजजीवन या पाठामध्ये पाहणार आहे. ठीक आहे, तर पुढे पहा आपला पुढचा पाठ आहे 11 नंबरचा शिवपूर्वकालीन महाराष्ट्र.